आहे की लवकरात लवकर त्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळत आहेत. पहिलं वहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येत आहेत बंटी. सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात होते. स्पेशल खेळाडू मागवलेत बंटी. पहिला चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू. सुरेख फटका. यश भालेराव पहिलं चेंडू सन्मानजनक पूर्वक खेळून काढतोय. एक धाव घेतली जाते. सन्मान दिला जातोय चेंडूला. स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय अमित. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळत आहेत बंटी. एक सुरेख गोलंदाज स्लोअर पद्धतीचे गोलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. सेमीफायनलचा हा महत्वपूर्ण सामना. जो सामना हा संघ विजयी होईल तो नक्कीच अंतिम फेरीत धडक मारेल. दोन्ही संघांना त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना नेहरू नगर किंग विरुद्ध पायनार. बंटी गोलंदाजी एंडवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख फटका. चेंडू अडवण्याचा नक्कीच प्रयत्न होतोय परंतु एक धाव दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पूर्ण केले जाते. यश आणि अमितच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. लेग स्पिन ऑफ स्पिन असे यांचे लेदरवरती खेळून ते इथं नेहरू नगर प्रीमियर लीगला सुद्धा हजर झाले असे बंटी. म्हणजे खास त्यांना प्राचारण करण्यात आलंय पायनार संघाकडून. आणि पहिलं वहिलं पॉवर प्लेचं सुरक षटक हाताळताना पाहायला मिळते. सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना. फुलटॉस प्रकारचा चेंडू. तेवढ्या ताकदीचा फटका येतोय यशच्या बॅटमधून आणि तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते स्क्वेअर लेगच्या दिशेला. खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव. कालच्या अमित स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय बंटी. गोलंदाजी एंडवर स्लोअर पद्धतीचे हे गोलंदाज. सुरेख फटका येतोय अमितच्या बॅट मधून. बंटी वरती हल्ला चढवला जातोय. चेंडू होतोय वन बाउन्स चौकार. चौकाराच्या साहाय्याने नक्कीच धाव संख्येत भर पडते. धाव संख्या पोहोचते 7 वरती. महेंद्रसिंग धोनी जर्सी क्रमांक 7 आणि स्कोरबुक वरती धावसंख्या सुद्धा पाहायला मिळते आपल्याला 7. पहिलं वहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसत आहेत बंटी. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत होती मात्र हल्ला चढवला जातोय तो अमित वरती. काही क्षण शांत राहिल्यावर नंतर मैदानावरती मात्र आता त्यांची बॅट खरोखरच तळपताना दिसते आपल्याला. असा अमित आपल्याला स्ट्राईक एंडला. गोलंदाजी एंडवर बंटी. पहिलं वहिलं पॉवर प्लेचं षटक. सुरेख फटका येतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय लॉंग ऑनला. एकच धाव घेतली जाते दोन्ही फलंदाजाकडून. अमित आणि यशच्या माध्यमातून एका धावने संघ पुढे सरकतोय. या चेंडूवरती जर यश याने षटकार खेचला तर 1000 रुपयांचं पारितोषिक रोहन पाटील यांच्याकडून.
नक्कीच महत्वपूर्ण सामना चालू आहे. सेमीफायनलचा सामना, जो सामना विजयी ठरेल तो अंतिम फेरीत नक्कीच धडक मारेल. कारण हे दोन्ही संघ हे तुल्यबळ सामना नक्कीच रोमहर्षक होईल, यात काही शंका नाही. पहिलं वहिलं पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू, सुरेख चेंडू, पंचांकडे दाद मागितले जाते. पंच दोन्ही हात समांतर करून वाईडची खूण करतायत. अवंतरच्या दोन्ही संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 9 वरती. बिनबाद 9 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नेहरू नगर किंग संघ. सुरेख फटका येतोय भालेरावच्या बॅट मधून. झेल होईल का? तिथं कुठलाच फलंदाज नाही, मात्र तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज अमित आणि यश एकच धाव घेत आहेत. एकच धाव बाल केली जाते या चेंडूवरती. एका धावेने संघ दुहेरी आकड्यात पोहोचतोय, म्हणजे 10. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 अशी धावसंख्या. सेमीफायनलच्या या महत्वपूर्ण सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नेहरू नगर किंग संघ. जर्सी क्रमांक, ज्यांना क्रिकेटचा देव म्हणून ओळखलं जातं, असे सचिन रमेश तेंडुलकर. जर्सी क्रमांक 10 आणि धावसंख्या सुद्धा स्कोरबुक वरती पाहायला मिळते 10. बिनबाद 10. सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वीरेंद्र पाटील, नवोदित गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एक अनुभवी गोलंदाज वीरेंद्र पाटील उर्फ वीरू भाऊ अशी त्यांची ख्याती या कुर्ल्यामध्ये. पहिला चेंडू स्लोअर पद्धतीचा फसवा चेंडू, सुरेख चेंडू. चेंडू काही यशा बॅटच्या पट्ट्या देत नाही, परिणामी चेंडू जातोय निर्धाव. परेश, सुंदर विकेट किपिंग पाहायला मिळते यष्ट्यांच्या मागे. पुन्हा एकदा गोलंदाजीवर वीरू भाऊ. सुरेख फटका येतोय, टोलवलाय चेंडू. सुरेख फटका, बॅटच्या रडार मध्ये चेंडू येतोय, परंतु या चेंडूवरती तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव घेतली जाते दोन्ही फलंदाजांकडून. अमित आणि यश. धावसंख्या पोहोचते आता मात्र 11 वरती. बिनबाद 11. सावध आणि दमदार सुरुवात. महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नेहरू नगर किंग विरुद्ध पायनार संघ. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि स्वयंचित फलंदाजी पाहायला मिळते ती अमित आणि यशच्या माध्यमातून. तर गोलंदाजी एंडवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतायत वीरेंद्र पाटील. सुरेख गोलंदाजी, आतापर्यंतचे चेंडू फेकलेत त्याने सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच अनुभव काय असतो या अनुभवी गोलंदाजांकडून. नक्कीच तरुण मुलांना नक्कीच शिकण्यासारखी गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. एवढ्या वयात सुद्धा क्रिकेटचा छंद जोपणे ही काही सोपी गोष्ट नाही, कारण ते नक्कीच 50+ असतील आणि त्या वयात सुद्धा एवढी सुंदर गोलंदाजी. नक्कीच पुढील एवढी सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी, आणि इथं मात्र स्वतः आम्ही डगआउटच्या दिशेने माघारी परततोय. पंचांची निर्णयाची वाट न बघता स्वतःच अमित डगआउट मध्ये परततोय. या त्याच्या खेळाडू वृत्तीसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे, कारण पंचांचा निर्णय येईपर्यंत अमित डगआउटच्या दिशेने परतला होता. आणि परेश यष्ट्यांमागे खरोखरच सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळतंय त्यांचं. गोलंदाजी काय सुरेख गोलंदाजी. अनुभव काय असतो तो नक्कीच पाटील यांच्याकडून नक्कीच. हर्ष
नवोदित फलंदाज हर्ष हा कशा प्रकारची फलंदाजी करतो, ज्याने मागच्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती, तोच हर्ष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी ज्याची वर्णी लागते तो हर्ष. मागच्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती, त्या फलंदाजीच्या जोरावरती सामना आपल्या बाजूने झुकवला होता, तोच हर्ष. सुरेख फटका आल्या आल्या चेंडू उडवलाय. चेंडू होतोय वन बाउन्स चौकार. चौकाराच्या साहाय्याने नक्की धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 17 15. धावसंख्या पोहोचते 15 वरती. आल्या आल्या हल्ला चढवला जातोय पाटील यांच्यावरती. आतापर्यंत त्यांनी सुरेख म्हणजे सुरेख गोलंदाजी केली होती, परंतु खास सेमीफायनलचा सामना म्हणजे त्यांचा मुलगा खेळतोय असे आपले हे यशचे वडील नाना यांचं सुद्धा मैदानामध्ये आगमन झालंय. मुलाचा सामना पाहण्यासाठी नक्कीच ते मैदानामध्ये उपस्थित झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज यश. सुरेख फटका येतोय, दोन्ही स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. या फटक्यावरती एकच धाव घेतली जाते. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 16 वरती. गोलंदाजी एंडवर वीरेंद्र पाटील. तर स्ट्राइक एंडच्या दिशेने सलामीवर आपल्याला पाहायला मिळतोय यश भालेराव. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल पाटील यांचा आणि समोर फलंदाज यश. कशा प्रकारचा चेंडू फेकतील आणि कशा प्रकारची फलंदाजी या चेंडूवरती असेल पाहायचंय. सुरेख फटका उडवलाय. चेंडू होईल का सीमारेषेबाहेर आणि पंचांचा इशारा येतोय षटकाराचा. खणखणीत षटकार येतोय सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आणि धावसंख्या पोहोचते मात्र 22 वरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 22 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. सुंदर फटका पाहून नक्कीच यशच्या वडिलांच्या चेहऱ्यावरती सुंदर स्मितहास्य आपल्याला पाहायला मिळतंय. खरंच आनंदाचा क्षण असेल त्यांच्यासाठी, कारण आता त्यांचा मुलगा मैदानावरती फलंदाजी करतोय. त्यानंतर गोलंदाजीसाठी सुद्धा नेक्स्ट इनिंग मध्ये नक्कीच येईल. तुम्हाला कुठला यश वाटला? हे न्यू बॉलर रोहन. मुळात तुम्ही यशला ओळखत नाही, यशच्या पप्पांना कधी ओळखणार? स्वप्नील ना. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय संघाच्या वतीनं तिसरं, मर्यादित कोट्यातील पहिलं, संघाच्या वतीनं तिसरं वेगवान गोलंदाज स्वप्नील.
2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 22 अशी धावसंख्या. महत्वपूर्ण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना नेहरू नगर किंग संघ. पहिला चेंडू स्वप्नील याचा खेळण्यासाठी सज्ज. सूर 1 पॉइंटच्या डोक्यावरून मारलाय चेंडू. चेंडू होतोय चौकारासाठी. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये हीच फलंदाजी केली होती. तोच फलंदाज हर्ष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. स्वप्नील वरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला जातो यशच्या माध्यमातून. सव्वीस 1 गडी बाद 26 अशी धावसंख्या. यश मात्र सुरेख फलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. सेमी फायनलचा महत्वपूर्ण सामना. हा चेंडू सुद्धा उडवलाय तेवढ्यात कोण तो सुरेख क्षेत्ररक्षण. एकच धाव घेतली जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये आपल्याला धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 23 वरती. 27 वरती. 27. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. स्वप्नील पुन्हा एकदा यश खेळण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाजी एंडवर सज्ज असेल. स्वप्नील टू यश असं समीकरण नक्कीच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना आणि या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या ही उभारावीच लागेल कारण तिसरं षटक हे प्रगतीपथावर. महत्वपूर्ण सामना. गोलंदाजी एंडवर स्वप्नील सलामीवीर हुक करण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. परिणामी यष्ट्यांमागे परिसर नक्कीच यष्टीरक्षण चांगलं करताय. चेंडू निर्धाव म्हणून गणना केली जाते स्कोरबुक वरती. धावसंख्या आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळते. 1 गडी बाद 27. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. स्वप्नील कुठेतरी पुढील चेंडू उडवलाय. झेल उडतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक 2 येत आहेत. मालवणीत म्हणा तुका नाही माका आणि घाल कुत्र्याक तशी गत झाली त्या 2 खेळाडूंची. म्हणजे मी घेतोय का तू घेत आणि तू घेत काय मी घेत काय चालला या. नक्की ज्या कॅच झाला असता कारण क्रिकेट हे अनिश्चितेचा खेळ. कारण जर आता यश भालेराव मोठी फटकेबाजी केली तर ती पायनार संघाला खूपच महागात ठरेल. कारण यश सारख्या एका मोठ्या अष्टपैलू खेळाडूला झेलबादची संधी पूर्ण झाली होती परंतु हा सुद्धा झेल झाला असता. इथं मात्र धावची धोण्याचा धोका. धाव होईल का पूर्ण. तू मै मध्ये 1 धाव सुद्धा दोन्ही फलंदाजांकडून पूर्ण केली जाते. ज्या ठिकाणी 1 धाव नव्हती त्या ठिकाणी सुद्धा धाव दिली जाते म्हणजे बाल केली जाते नेहरू नगर किंग संघाला. अभिराज याने नक्कीच झेल सोडला. थोडस मिसफील्ड झालं त्यांच्याकडून म्हणजे गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच झेल झाला असता आणि अभिराजचं नक्कीच झेलचं कॉल दिला असता तर नक्कीच त्याने झेल टिपला असता. सूर 1 फटकेबाजी. लेग बाईस लागलं काहीतरी. बॅटिंग लागलं वाटतं. 22च्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या पोहोचते 31 ना. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 31. धावसंख्या पोहोचते 31 वरती. 31 लॉस ऑफ 1 विकेट. नेहरू नगर किंग संघ म्हणजे शेवटच्या हाणामारीचे 12 चेंडू शिल्लक आणि या 12 चेंडूंवरती आता मोठी धावसंख्या जर रचायची असेल तर मोठी फटक्यांची गरज असेल नितांत ती मात्र नेहरू नगर किंग संघाला. कारण हर्ष सारखा एक नवोदित फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. ज्या प्रकारची फलंदाजी त्याने मागच्या सामन्यामध्ये केली त्याच प्रकारची फलंदाजी आता त्याच्या बॅटमधून दिसेल का आपल्याला नक्कीच पाहायचंय. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय सागर.
एक सुरेख वेगवान गोलंदाज पायनार संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक हाताळताना दिसेल. समोर फलंदाज असेल हर्ष. हर्ष टू सागर असं समीकरण नक्कीच मैदानावरती पाहायला मिळेल, कारण महत्त्वपूर्ण सेमीफायनलचा सामना चालू आहे आणि आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 31 अशी धावसंख्या धावपटलावर पाहायला मिळते ती नेहरू नगर किंग संघाची. हो हो, बॅटची कडा घेऊन चेंडू नक्कीच परेशांच्या हातामध्ये विसावला होता, परंतु नाही, खरंच चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू काय हातामध्ये विसावला नाही. चेंडू जमिनीला दान केला गेला आणि एक जीवदान दिलं जात ते हर्ष याला. हर्ष पहिल्या चेंडूवरती थोडासा वेगवान पद्धतीचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन नक्कीच चेंडू पुढील चेंडू असेल तो सागर. पंचांचा इशारा असेल वाईडचा. दोन्ही हात समांतर करून वाईडची खूण करतायत. अवंतरच्या धावेने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 32 वरती. एक गडी बाद 32. चौथं षटक हे प्रगतीपथावर. आता मात्र मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल ती म्हणजे नेहरू नगर किंग संघाला, कारण हर्ष सारखा एक अष्टपैलू खेळाडू आपल्या संघामध्ये म्हणजे खेम्यामध्ये त्यांच्या दाखल आहे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख फटका येतोय. चेंडू उडवलाय चौकारासाठी. नक्कीच फुलटॉच प्रकारचा चेंडू होता आणि पुरेपूर हर्षने त्याचा फायदा उठवलाय आणि चेंडू पाठवलाय सीमारेषेबाहेर चौकारासाठी. धावसंख्या 36. म्हणजे सागरवरती आता हल्ला चढवला जातोय हर्षच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसरा चेंडू सोयर फेकला होता. तिसऱ्या चेंडूवरती चौकार होतोय. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच बदल केला जाईल, कारण हर्ष एक नवोदित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये जी फलंदाजी केली होती तशी फलंदाजी आता त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण जर मोठे फटके खेळले तर मोठी धावसंख्या येईल आणि सामना सुद्धा रोमहर्षक होईल, यात काही शंका नाही. हा सुद्धा चेंडू उडवलाय. नक्कीच चेंडू आउट ऑफ पार होईल का षटकार, आणि येतोय खणखणीत षटकार. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र कुठेतरी त्याची बॅट आपल्याला तळपताना दिसते. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार खेचतोय आणि धावसंख्या पोहोचते आता मात्र 42 वरती. हर्षने जर या चेंडूवरती सुद्धा षटकार खेचला तर रोहन पाटील याच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक येतंय हर्षसाठी. लक्ष्मण यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक येतंय हर्षसाठी षटकारासाठी. हा चेंडू सुद्धा उडवलाय दोन्ही स्टाईलने. होईल का षटकार, आणि येतोय मेगा हिट, मेगा षटकार. या षटकाराच्या सहाय्याने खणखणीत 1500चं बिग प्राइज त्याला मिळतंय हर्षला. सुरेख फलंदाजी हर्षच्या बॅट मधून. नक्कीच मी सांगितल्याप्रमाणे जर हर्ष मोठे फटकेबाजी केली तरच मोठी धावसंख्या होते, आणि धावसंख्येला आता मात्र उभारी येताना दिसते. धावसंख्या पोहोचते 48. लॉस ऑफ 1 विकेट. नेहरू नगर किंग संघ म्हणजे एक नवोदित खेळाडू ज्या प्रकारची फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये केली त्याच प्रकारची फलंदाजी आतापर्यंत त्याच्या हा सुद्धा चेंडू उडवलाय. झेल होईल का, झेल खाली पुन्हा एकदा अधिराज येतोय तो बघा. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये नक्कीच झेल टिपला जातोय. म्हणजे साधा सोपा जर झेल सुटला असता तर नक्कीच हर्षने आतापर्यंत षटकार चौकारांची शेवटच्या षटकामध्ये आतषबाजी केली असती, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जातोय आणि हर्षला माघारी परतावं लागतंय. हर्षी खेळी संपुष्टात येते. एक आक्रमक खेळ करून तो मैदानामध्ये परतलाय. दोन गडी बाद 48. सुरेख फलंदाजी करून माघारी परतावं लागलंय ते म्हणजे हर्षला. नवोदित फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात विष्णू प्रभू सर. एक अनुभवी असे
फलंदाज 48. शेवटचं षटक हाणामारीचे 7 चेंडू शिल्लक आणि या 7 चेंडूंवरती अजूनही यश भालेराव म्हणजे जो सलामीसाठी फलंदाज आलाय तो क्रीजवरती आपल्याला सुरक्षित पाहिलं. विष्णू प्रभू सर, विष्णू प्रभू, विष्णू प्रभू सर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांकडे दाद मागितले जाते. पंचांवर कोणताही परिणाम होत नाही. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. 4 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपले 2 गडी गमावून महत्वपूर्ण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये धावसंख्या उभी केली ती 48. कारण मगाच्या मॅच मध्ये त्यांनी धुवाधार फलंदाजी केली होती. लास्ट ओव्हर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 48. ओम प्रकाश ना चव्हाण नको रे. ओम प्रकाश उर्फ पाव या नावाने ते पेटनेम त्यांचं पाव ते बघ काय. तुका नाही माका आणि घाल कुत्र्या कशी त्या दोघांची गत. गोलंदाज म्हणतात तू घे, तो म्हणतात तू घे. अरे कोण घेता, कोणच नाही घेणार. आणि झेल जमने पुन्हा एकदा अभिराज ज्याने पूर्ण सर्कल मध्येच आतापर्यंत आपल्याला दिसतोय. अभिराज आता सुद्धा त्याचाच झेल होता. तो गोलंदाजाला म्हणतोय तू घे, गोलंदाज म्हणतोय तू घे. अरे काय चाललंय. शेवटी जीवदान भेटलंय फलंदाजाला. खरोखरच आपली मालवणी ही गोड भाषा, मधुर भाषा. खरोखरच मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळे यांचं नक्कीच नाव घ्यावं असं वाटेल. कारण जी मालवणी भाषा आपली साताबार पोहोचवली. पुन्हा झेल उडतोय. 3 क्षेत्ररक्षक झेल खाली. काय होतंय, काय बिघडतंय बघा. या चेंडूवरती बघा. देव देताना निरांकार फाट घेता असं तो कोण खेळाडू. देवदिता आणि निरांकार फाट घेता अशी काय थोडीशी गत वाटता पायनर संघाची. कारण धाव संख्या ही 52 अशी झाली. कारण 48 धाव संख्या होती. 2 झेल उडले म्हणजे आतापर्यंत 2 खेळाडू डगआउट मध्ये आपण बघू गावले असते. परंतु दोन्ही फलंदाजी क्रीज वरती सुरक्षित. पुढील चेंडू, हा चेंडू बराच भरकटणारा चेंडू, ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करून वाईटची खूण करतायत. अवंतरच्या धावने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 53 वरती. इथं थोडीशी हातामधून बॅट सुटली जाते. झेलबाद झालो ना. पहिले 2 तिसऱ्या बॉलला वाईड, चौथ्या बॉलला विकेट. ऍक्च्युअल मध्ये तिसरा बॉल विकेट. आउट यश भालेराव. तो कप्तान ना संघाचो.
आता मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत संघाचे संघनायक नेहरू नगर किंग संघाचे संघनायक शैलेश आयकॉन प्लेयर सुद्धा आहेत ते प्लस कॅप्टन होय ना आणि ओम प्रकाश खरोखरच त्यांचं नाव जे टोपण नाव आहे पाव त्याच पावाप्रमाणेच गोलंदाजी पाहायला मिळते 2 झेल उडले होते दोन्ही झेल सोडले गेले आतापर्यंत आणि तिसरी कॅच मात्र नितीनने घेतली नितीनने सुरेख झेल टिपला तो स्लिपच्या गलीमध्ये टीमचे ओनर नितीन यांनी सुरेख झेल टिपला गोलंदाजी एंडवर ओम प्रकाश समोर फलंदाज संघाचा संघनायक शैलेश उडवलाय चेंडू चौकार येईल का आणि येतोय चौकार 1 बाउन्स चौकार पाहायला मिळतोय शैलेशच्या बॅट मधून पहिलाच चौकार चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते 57 अशी धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात या शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 2 चेंडूंवर तर कितपत धावांचं योगदान संघाचं संघनायक शैलेश आपल्या संघासाठी देतोय पाहायचंय कारण मागच्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारली होती तोच संघ मात्र पायनार संघ आता मात्र या संघाला कुठेतरी धावसंख्येत रोखतोय 57 अशी धावसंख्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शैलेश जो संघाचा संघनायक नक्कीच पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकून त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल असा शैलेश आपल्याला पाहायला मिळतोय सूर्य एक फटका येतोय तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला होईल धावचीत होईल का परंतु एक धाव निश्चित पूर्ण केली जाते शैलेश आणि विष्णुप्रभू सरांच्या माध्यमातून एखाद्याने संघ पुढे सरकतोय संघ पोहोचतोय 58 वरती 3 गडी बाद 58 अशी धावसंख्या महत्वपूर्ण सेमीफायनलच्या सामन्यात जो संघ या सामन्यात विजयी होईल तो थेट धडक मारेल फायनल मध्ये मेगा फायनलचा सामना होईल तो म्हणजे पुढील चेंडू ओम प्रकाशचा खेळण्यासाठी सज्ज विष्णुप्रभू सर सुरेख फटका येतोय विष्णुप्रभू सरांच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक येतोय दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न का आणि इथं मात्र धावचीत होतोय शैलेश संघाला बसतोय 4था धक्का एकोणसाठ धावसंख्या 30 चेंडू 60 धावा विजयाचं समीकरण असेल 30 चेंडू आणि 60 धावा 59 झाले
हिशोब करताय की नाही किती बॉल आहेत ते? नाही आहेत बॉक्स. कोण आहे? कोण हे चोळायला मला? तू फोन केला मगाशी, उचलला? तुला फोन केला होता विचारत होता काय पहिल्या मॅच संपली ना, तर मी फोन केलेला. सुरेश, ए सुरेश, ऐसा गॉगल स्पॉन्सर करना मेरे लिए यार. ऐसा एक गॉगल मेरे लिए स्पॉन्सर करना. आहेत ना रे, किती आहे ते संदीप, किती आहेत? हा, त्यातला एक फोड ना. इकडे आण, घेऊन ये इकडे. अरे त्या बाबा आलाय, संतोष आलाय, संतोष. ये ना, संतोष. ये बस ना. इथे वर ये बसायला, ये. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे पायनार संघ. नेहरू नगर किंग संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घेतलंय. 30 चेंडू 60 धावा. उद्दिष्ट मैदानामध्ये घेऊन उतरलाय पायनार संघ. काय रे? ए, ए. दादा, चल ना, आलो ना. हे काय बेजी, मी उठलो ना. चला, महत्वपूर्ण सामना. पहिलं षटक हाताळताना दिसतील विष्णू प्रभू सर, कारण 30 चेंडू 60 धावा. महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पायनार विरुद्ध नेहरू नगर किंग. स्ट्राईक एंडला अक्षय वर्मा, तर नॉन स्ट्राईक एंडला त्याला साथ देतोय देवा. चला, मान्यवर आले, मान्यवर आले, मान्यवर मान्यवर मॅच बघायला आले, मान्यवर मान्यवर मॅच बघायला आले, मॅच बघायला. पहिला चेंडू घे मरे. सुरेख क्षेत्ररक्षण मुंडगेकर यांचा पाहायला मिळतंय. एकच वादा मनोज दादा.
क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती झेल झाला असता. अर्ध्या विकेट इथे दोघांच्या मध्ये प्रभू सर यांचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. सूर एक चेंडू स्लोअर पद्धतीचा फसवा चेंडू. इथं मात्र विकेट किपरला सुद्धा बीट केलं जातंय. विकेट किपरला सुद्धा चेंडू बीट करून स्लिपच्या दिशेला जातोय. मनोज यांचं सुरेख क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते. या चेंडूवर सुद्धा एक धाव घेतली जाते. बिनबाद 2. 60 धावांचा पाठलाग करताना सुरेख फटका उडवलाय चेंडू. इथं मात्र हर्षचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या चेंडूवर सुद्धा एकच धाव घेतली जाते. एकेरी दुहेरी धावेवर भर दिला जातोय दोन्ही फलंदाजांकडून. देवा आणि अक्षय. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळत आहेत प्रभू सर. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच बदल केला जातो. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले. सुरेख चेंडू हा सुद्धा स्लोअर पद्धतीचा पाचवा चेंडू. आता मात्र विकेट किपर सुंदर विकेट किपरिंग पाहायला मिळते यष्ट्यांच्या मागे. सुरेख फलंदाजी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते विष्णू प्रभू सरांच्या माध्यमातून. मागच्या सामन्यामध्ये सुरेख त्यांनी गोलंदाजी केली होती. आता मात्र झेल झाला असता. नक्कीच चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता. चेंडू अडवला गेला असता, झेल सुटला असता तरी चालला असता. एक धाव नक्कीच बाल केले गेले असते. परंतु आता मात्र चेंडू सीमा पार जातोय चौकारासाठी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु क्षेत्ररक्षकाची तेवढी साथ मिळत नाही ती गोलंदाजाला. कारण तेवढ्यात गोलंदाजी जेवढ्या ताकदीची असते तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण सुद्धा महत्वाचं असतं. झेलचा प्रयत्न नक्कीच झाला असता. झेल झाला असता की न झाला असता माहिती नाही, पण 3 धावा या नक्कीच वाचल्या असत्या. कारण धावा रोखणं गरजेचं आहे. कारण धावसंख्या मोठी नाही. 60 धावांचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलाय पायनार संघ. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉंग अपला जातोय चेंडू आणि इथं मात्र मिस करतोय हर्ष. एक थोडीशी म्हणजे खूप मोठी चूक करतोय. कारण या षटकामध्ये धावा तेवढ्या निघाल्या नव्हत्या. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली होती प्रभू सरांची. 11 बिनबाद 11. हा जर चौकार अडवला गेला असता तर 7 धावाच आपल्याला स्कोर बुक वरती पाहायला मिळाली असती. परंतु मासो गेलो तो गेलो आणि 30 वाव कातो पण घेऊन गेलो अशी गत झाली ते यशची. भॉक पडला तर पडला आणि 4 धावा पण देऊन गेलो. काय सांगूचा त्या खेळाडू. जेवढी ताकदीची फलंदाजी तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहिजे. तरच खेळाडू अष्टपैलू म्हणून ओळखला जातो. जेवढ्या ताकदीची फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही गोष्टी त्या फलंदाजाकडे नक्कीच हव्यात. तरच तो अष्टपैलू म्हणून क्रिकेट क्षेत्रात ओळखला जातो. कारण या 4 धावा नक्कीच कुठेतरी धावसंख्येला उभारी देताना दिसतील. कारण अक्षय खूपच सुंदर फलंदाजी करतो. कालच्या सामन्यामध्ये त्याने सुद्धा सुरेख फलंदाजी केली होती. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतो यश भालेराव. आता गरम का मी गरमच आहे. सुरेख फटका येतोय. स्क्वेअर लेगला चेंडू टोलवला जातोय. एक धाव घेतली जाते. एकाच धाव दोन्ही फलंदाज समाधान मानतायत देवा आणि अक्षय. एका धावने संघ पुढे सरकला जातोय. धाव संख्या पोहोचते 12 वरती. बिनबाद 12. सावध आणि दमदार सुरुवात. 60 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरलाय पायनार संघ. महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना रंगतोय. दोन्ही संघामध्ये सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली होती पहिल्या षटकामध्ये विष्णू प्रभू सरांची. मात्र क्षेत्ररक्षकांची साथ न लाभल्यामुळे त्या षटकामध्ये फक्त 11 धावांची बाली करण्यात आली.
कारण क्षेत्ररक्षण तेवढ्या ताकदीचं पाहिजे. गोलंदाजी आपल्या परीने गोलंदाज करतो, परंतु जर क्षेत्ररक्षकांनी त्यांना साथ दिली नाही तर ते मात्र सामन्याचं चित्र वेगळं असू शकतं. सुरेख फटका, तेवढ्या ताकदीचा फटका पाहायला मिळतोय. देवाच्या बॅटमधून हलकेच पुश केला जातोय चेंडूला. नाही बॅट त्याची शैली ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सारखी गोलंदाजी पाहायला मिळते. डावखुऱ्या शैलीचा हा गोलंदाज यश भालेराव, त्याच्या समोर अक्षय वर्मा. येईल का चेंडू? हा चेंडू बऱ्याच लेग साईडच्या दिशेने बराच भरकटणारा चेंडू. पंचात दोन्ही समांतर करून वाईट चिकून करतायत. अवंतरच्या धावेने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 13 वरती. बिनबाद 13. सावध आणि दमदार सुरुवात. 60 धावांचा पाठलाग करताना पायनार संघ. सलामीची जोडी आपल्याला अजूनही मैदानावरती सुरक्षित पाहायला मिळते. यश भालेराव गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. समोर फलंदाज अक्षय वर्मा. सुरेख फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये केली होती. तोच अक्षय. सुरेख फटका येतोय. स्क्वेअर लेगला चेंडू टोलवला जातोय. एक धाव घेतली जाते. चेंडूची फेकी येईपर्यंत दोन्ही फलंदाजांकडून एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 14 वरती. श्रीरामांचा वनवास सुद्धा 14 वर्षाचा होता आणि स्कोर बुक वरती धावसंख्या सुद्धा पायनार संघाची पाहायला मिळते. ती 14. बिनबाद 14. सावध आणि दमदार सुरुवात. दुसरं षटक हे प्रगती पथावर महत्वपूर्ण एक वाईड येईल. ओके 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 18 झाला. ओके 15. हे किती झाले? 1 मिनिट. स्कोररला 18 येतोय. नाही नाही 15 झाला. 15 एक वाईड एक 15. सूर एक झेल उडतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. आणि माघारी परतावं लागतं ते मात्र देवाला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टेपला जातोय. झेल सुटला होता परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये एका हातामध्ये झेल टेपला. नक्कीच धावसंख्या मोठी नव्हती परंतु देवाला जीवदान भेटलं असतं. परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जातोय आणि देवाला माघारी परतावं लागतंय 15 या धावसंख्येवर. बरोबर. हा इथे कंटिन्यू केले. इथे एक धाव देऊन नाही त्याच्यामुळे सुटे झाले. बरोबर. लेट बरोबर समजले. कोण कोण तो? नाव काय त्यांचं? नाव काय? वैभव. सुरेख झेल टिपला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला गेला कारण यष्टी रक्षक सुद्धा त्या झेल साठी गेला होता परंतु कॉल दिला मात्र वैभवने. वैभवने आतापर्यंत जे सामने झाले त्या सामन्यामध्ये एकही झेल सोडला नाही असं या देवाचं या लीग मध्ये पूर्ण रेकॉर्ड आहे. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. यश भालेराव समोर नवीन फलंदाज. नवीन कोण? नवीन बॅट्समन कोण आहे? काय तो? प्रसून. नवीन फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. नक्कीच हा स्क्वेअर चेंडू दिला जातोय. बराच यष्ट्यांच्या बाहेर जाणारा चेंडू. धावसंख्या पोहोचते 16 वरती. एक गड्यांच्या मोबदल्यात 16. पुढील चेंडू असेल यश भालेरावचा. सूर एक फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जातोय. चेंडू जाईल का सीमारेषे बाहेर? नाही. वैभवचं तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या चेंडूवरती 2 धावा घेतल्या जात आहेत.
विराट कोहली सरांचा जर्सी क्रमांक 18 आणि धावसंख्या सुद्धा पाहायला मिळते 18 स्कोर बुक वरती आपल्याला. प्रसून तुम्ही नक्कीच बसून षटकार मारायचा आहे अशी प्रेक्षक वर्गाची तुम्हाला विनंती आहे. जो दमखम है वो आपको दिखा नहीं पड़ेगा. प्रसून ले उड़ाया, अरे ले उड़ाया. अमित हा नक्कीच झेल झाला असता परंतु अमित थोडा पुढे सीमारेषेच्या थोडासा पुढे उभा होता आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर षटकारासाठी. संपलं ना. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपला 1 गडी गमावून 24 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली. 60 धावांचा पाठलाग करताना पायनर संघ. हो. ठोंबरे आणि चिराग यांनी प्रॅक्टिस बंद करायचे कारण महत्वपूर्ण सामना चालू आहे. हर्ष बाबू आता गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. हर्ष ज्याने सुरेख फलंदाजी केली होती तो हर्ष आपल्याला गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. संघाच्या वतीनं 3रं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक सेमीफायनलच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये हाताळताना दिसतोय. 18 चेंडू 36 धावा. अक्षय वर्मा सुरेख फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. सुरेख चेंडू उडवलाय, चेंडू होईल का आउट ऑफ पार षटकार आणि चेंडू होतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी खणखणीत येतोय अक्षयच्या बॅट मधून षटकार. हल्ला चढवला जातोय हर्षवरती. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून आपले आक्रमक इरादे पक्के करताना दिसतोय. आतापर्यंत तो संत गतीने खेळत होता, आता मात्र 3ऱ्या षटकात हल्ला चढवला जातोय तो हर्षवरती आणि धावसंख्या पोहोचते ती 30 वरती. 1 गडी बाद 30 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळते. लढत नेहरू नगर किंग विरुद्ध पायनार संघ. पुढील चेंडू हर्षा खेळण्यासाठी सज्ज. अक्षय हा चेंडू सुद्धा उडवलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण. फेके येईपर्यंत 1 धाव निश्चित पूर्ण केले जाते. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून या एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय. 31 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळत. प्रसून आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख फटका येतोय प्रसूनच्या बॅट मधून. तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न का आणि दोन्ही धावा दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. 3री धाव नाही, 2च धावा घेतल्या जात आहेत. 2 धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 33 वरती. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते प्रसून आणि अक्षय वर्माचे. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतो हर्ष. प्रसून तुम्ही एकदा बसून षटकार माराच ट्राय केला होता परंतु हा चेंडू बराच ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू आता कुठेतरी लाईन भटकताना दिसतोय. हर्ष वरती सुद्धा दडपण असेल कारण महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना चालू आहे तो म्हणजे नेहरू नगर किंग विरुद्ध पायनार. महत्वपूर्ण सामना. हर्ष कुठेतरी आपले लाईन लेग भटकताना दिसतोय. सुरेख फटका उडवलाय, चेंडू होईल का षटकार. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. मॅच इथं सोडली. झेल सोडला म्हणजे मॅच सोडली हे नक्कीच होतं कारण कालच्या सुद्धा सामन्यामध्ये जो IPLचा सामना होता त्या सामन्यामध्ये असंच काहीतरी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. प्रत्येक ज्या खेळाडूचं कॅच सोडलं त्या खेळाडूने 50+ रन मारून तो संघ विजयी झाला होता. असंच काहीतरी चित्र दिसतंय कारण कॅच विन मॅच म्हटलं जातं. सुरेख फटका येतोय प्रसूनच्या बॅट मधून आणि हल्ला चढवला जातोय तो मात्र हर्षवरती
कारण झेलबाद झाला असता तर आतापर्यंत तो खेळाडू डगआउट मध्ये दिसला असता, परंतु चौकार येतोय त्याच्या बॅट मधून. दहा पाहिजे, 10. नाही नाही 10 नाही 20 पाहिजे. 20 किती आले? 13 बॉल 20. 40. कोण तो? 20 पाहिजे, 13 20. खरोखरच काय धावसंख्या आणि काय हल्ला चढवला जातोय प्रसूनवर. सुरेख फटका, हा सुद्धा चौकार होतोय. हर्ष एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून संबोधला जातो, परंतु आता मात्र प्रसूनकडे त्याच्यावरती हल्ला चढवला जातोय. धावसंख्या पोहोचते 44 वरती. किती पाहिजे? 12 चेंडू 16 धावा. विजयाचं समीकरण असेल 12 चेंडू 16 धावा. काय महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना रंगतोय. खूपच महागडा ठरला तो हर्ष. या षटकामध्ये तब्बल त्याने 20 धावा बहाल केल्या त्या पायनार संघाला आणि त्या वसूल केल्यात प्रसूनने. बसून सुंदर चौकार ठोकला प्रसूनने. कॅच विन द मॅच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. क्रिकेटची परिभाषा वेगळी असते, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. पंचांना इशारा असेल कारण महत्वपूर्ण सामना खेळवायचा आहे, त्यामुळे पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. दोन्ही पंचांना विनंती असेल. हा हर्ष आहे ना, ह्याच्या वडिलांनी पहिलीवर बंटी टाकलेली ना, हा त्यांचा मुलगा. एकाच टीम मधनं नाही, अपोजिट. ज्यांनी बंटी यांनी पहिली षटक फेकलं होतं त्यांचा मुलगा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय गोलंदाजी एंडवर दुसऱ्या संघामध्ये. सुरेख फटका बसून मारलाय, अक्षयने मारलाय बसून फटका. येतोय छक्का. पाहिजे 10. 11 चेंडू 10 धावा. विजयाचं समीकरण बघा काय बदलतंय. 11 चेंडू 10 धावा. काय होईल, काय बिघडेल, हर्ष कशा प्रकारचा पुढील चेंडू फेकेल आणि कशा प्रकारची फलंदाजी या चेंडूवरती असेल अक्षयची ते पाहायचंय, कारण महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना चालू आहे. आतापर्यंत अक्षय आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. हा चेंडू सुद्धा उडवलाय. हा चेंडू जाईल का चौकारासाठी? नक्कीच येतोय चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. 54 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली जाते. म्हणजे राहिलेल्या चेंडूमध्ये 6 धावांची गरज असेल पायनर संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना रंगतोय तो म्हणजे नेहरूनगर किंग विरुद्ध पायनार. हा वाईड चेंडू, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मनोज यांचं. सुरेख क्षेत्ररक्षण. हा वाईड चेंडू प्लस 1 धाव. वय वर्ष 65 आणि सुरेख क्षेत्ररक्षण या वयात सुद्धा मैदानावरती उभं राहतात मनोज हे. खरोखरच सुरेख क्षेत्ररक्षण त्यांचं पाहायला मिळतंय. सुरेख फटका झेल होईल का? आणि आता मात्र झेल बाद होतोय. संघाला बसतोय दुसरा धक्का. यश भालेराव सुरेख आपल्या हुंजेमध्ये झेल टिपतोय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये नक्कीच झेल बांधून तंबूच्या दिशेने परतला जातोय. नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. वीरेंद्र पाटील ज्यांनी गोलंदाजी केली होती तेच वीरेंद्र पाटील. आता मात्र फलंदाजीसाठी त्यांना प्राचारण केलं जातंय. 4 पाहिजे ना.
उरलेल्या चेंडूमध्ये 4 धावांची गरज असेल ते पायनार संघाला. चौथे 6-4 वाईडला एक आला, वाईड +1 आणि विकेट. पुढील चेंडू असेल हर्ष खेळण्यासाठी सज्ज. विरू पाटील हा चेंडू निर्धाव जातोय कारण क्रिकेट हा निश्चितेचा खेळ आहे आणि हर्ष आता मात्र सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. कारण पुढील चेंडू असेल हर्षा खेळण्यासाठी सज्ज. वीरेंद्र पाटील एक जोणे जाणते असे खेळाडू उडवलाय चेंडू आणि इथं मात्र विजयी होतोय तो पायनार संघ आणि अंतिम फेरीमध्ये धडक मारतोय पायनार संघ. SG वॉरियर्स वर्सेस नेहरू नगर, नाही SG वॉरियर वर्सेस पायनीर. यानंतरचं धावतं समालोचन माझे साथी सहकारी भूषण सर करतील. मी आपली रजा घेतो. धन्यवाद.